नमस्कार, तुम्ही पाहत आहात लोक9 न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक, हृदय हेलावून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे। बल्लारपूर आणि विसापूर परिसर अक्षरशः हादरून गेला आहे। भररस्त्यात गुंडांच्या टोळीने पाठलाग करत अवघ्या 17 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसरात भीती, दहशत आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। मृत तरुणाचे नाव विराज आगाधारी असून तो बल्लारपूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार 15 मे 2026 रोजी सायंकाळी साधारण 6 वाजताच्या सुमारास विराज विसापूर परिसरात आला होता। याचवेळी 2 मोटारसायकलवर आलेल्या 5 ते 6 जणांच्या टोळीने तुकडोजी चौकापासून त्याचा थरारक पाठलाग सुरू केला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला आरोपींनी विराजवर खंजरने वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र मृत्यू समोर दिसत असतानाही विराजने जीवाच्या आकांताने स्वतःला वाचवण्यासाठी धाव घेतली। तो जीव वाचवण्यासाठी मदतीसाठी ओरडत होता, पण भीतीच्या सावटाखाली अनेकजण फक्त बघ्याची भूमिका घेत राहिले। काही क्षणातच आरोपींनी त्याला गाठले आणि त्यानंतर जे घडलं ते अंगावर काटा आणणारं होतं। निर्घृणपणे विराजच्या डोक्यावर मोठ्या दगडाने जोरदार प्रहार करण्यात आला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विराजचा जागीच मृत्यू झाला। भररस्त्यात घडलेल्या या रक्तरंजित हत्याकांडाने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे। या घटनेनंतर विराजच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली। भावाच्या मृतदेहाजवळ विराजच्या बहिणीने केलेला आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणणारा होता। आई वडिलांचा हंबरडा, नातेवाईकांचा आक्रोश आणि परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारी भीती, हे दृश्य अत्यंत वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारं होतं। अवघ्या 17 वर्षांच्या मुलाचा असा क्रूर अंत झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे। भररस्त्यात जर एखाद्याची अशा पद्धतीने हत्या होत असेल तर सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। प्राथमिक माहितीनुसार जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विपिन इंगळे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे। सध्या सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मात्र या घटनेने पुन्हा एकदा वाढती गुंडगिरी, युवकांमधील हिंसाचार आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे। एका कुटुंबाचा तरुण मुलगा कायमचा हिरावला गेला। आईच्या कुशीत परत यायचं वय असताना विराजचा मृतदेह घरी पोहोचला आणि संपूर्ण चंद्रपूर जिल्हा या घटनेने हादरून गेला आहे। लोक9 न्यूज, रोशन खानकुरे, चंद्रपूर।